नमस्कार मित्रांनो, कशात सर्वजण आशा करतो बरे असाल. तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एक कीबोर्डबद्दल जाणून घेणार आहोत. त्या कीबोर्डचं नाव आहे देश मराठी. तर चला तर जरा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर मग सर्च बारमध्ये जाऊन इथं फक्त देश मराठी असा कीबोर्ड सर्च करायचा आहे. सिम्पली इथून इन्स्टॉल करायचा आहे. मित्रांनो, आपला हा कीबोर्ड डाउनलोड झालेला आहे. सिम्पली तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचा आहे. देश मराठी कीबोर्डवर आपले स्वागत आहे. प्रथमत कीबोर्ड क्लिक करायचं. देश मराठी कीबोर्ड निवडा. देश मराठी कीबोर्डला ऍक्टिव्हेट करायचं आहे. ओके. आता खालील सिलेक्ट बटनावर क्लिक करा. देश मराठी कीबोर्ड निवडा. आणि मराठी कीबोर्ड तयार आहे. आता तुम्ही कोणत्याही ऍप मध्ये देश कीबोर्ड वापरू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने आपला कीबोर्ड इन्स्टॉल झालेला आहे आणि सेट झालेला आहे. सिम्पली तुम्हाला जर कीबोर्डचं बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल तर सिम्पली इथं थीम्सवरती जायचं. इथं माय थीम्स म्हणून आहे, ॲड फोटोवरती क्लिक करायचं आणि गॅलरीतून एखादा फोटो सिलेक्ट करायचा. तर बघू शकता मी हा फोटो सिलेक्ट केलेला आहे आणि तुम्हाला जसा पाहिजे तसा सेट करून घ्यायचा. नेक्स्ट वरती क्लिक करायचं. जर तुम्हाला फोटो जास्त ब्लर करायचा असेल तर ब्लर करू शकता. मला ब्लर नाही करायचा तर नाही का तिथून डन वरती क्लिक करायचं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला कीबोर्ड सेट झालेला आहे. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला त्या कीबोर्डचे वेगवेगळे फीचर्स सांगतो. तर सगळ्यात मेन फीचर म्हणजे तुम्ही एखादा टेक्स्ट टाईप केला ना, त्या टेक्स्टला तुम्ही स्टिकरमध्ये कन्वर्ट करू शकता. ते कसं करायचं मी तुम्हाला इथे सांगतो. ह्याच्यात 4 डॉट दिसत आहेत ना, ह्याच्यावरती क्लिक करायचं. सिम्पली टेक्स्ट स्टिकरवरती जायचं आणि तर तुम्हाला काय जे कोणतं टेक्स्ट पाहिजे असेल ते ॲड करून घ्यायचं आणि सिम्पली स्टिकरवरती क्लिक करायचं. तर ह्याचं ॲटोमॅटिक स्टिकर बनून जातं. असंच नाही, तुम्ही इंग्लिश म्हणून नाही मराठीसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने बघू शकता. आणि सिम्पली तुम्ही इथून मराठीत सुद्धा टाईप करू शकता. तुम्हाला इथं मराठीत टाईप करायला काहीही अडचण येणार नाही. तर मी तर माझं नाव टाईप करतो. अशा पद्धतीने बघा, इझिली मराठी इझिली टायपिंग होते. तुम्हाला फक्त इंग्लिशमध्ये मराठी टायपिंग करायची आहे. शिवाय मित्रांनो, यामध्ये भरपूर सारी इनबिल्ड फॉन्ट आहेत. तुम्ही बघू शकता एक कर्सिव्ह फॉन्ट आहे. तर भरपूर सारे तुम्हाला फॉन्ट मिळून जातील. वेगवेगळ्या स्टाईलचे भरपूर प्रकारचे फॉन्ट आहेत. हे सगळे तुम्हाला फॉन्ट मिळून जातील. मित्रांनो, मी तुम्हाला अजून एक फीचर सांगतो. यात इनबिल्ड भरपूर सारे स्टिकर आहेत. तुम्ही बघू शकता गुड मॉर्निंगचे स्टिकर आहेत. इनबिल्ड भरपूर सारे स्टिकर आहेत. लवचे आहेत, बड्डेचे आहेत, थँक्यूचे आहेत. अशा प्रकारे इनबिल्ड भरपूर सारे स्टिकर आहेत. हे बघू शकता इथं भरपूर सारे स्टिकर आहेत. तुम्हाला जसे पाहिजे तसे स्टिकर आहेत. तुम्ही स्टिकर क्रिएटही करू शकता. आणि एक फीचर म्हणजे जर तुम्हाला इमोजी टाईप केल्यानंतर इथं वरती सजेशन येतं स्टिकरचं. हे सुद्धा एक जबरदस्त फीचर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.